या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय, खास करून वारकरी संप्रदायातल्या लोकांना प्रश्न पडलाय की हा लातूरच्या जनतेला, मराठवाड्याच्या जनतेला फसवून कोट्यावधी रुपये घेऊन पसार झालेला, पळून गेलेला पिस्तुल्या महाराज आहे कुठे? आणि मग या पिस्तुल्या महाराजाचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी लोक फोन कोणाला करतायत? रिंगणला. किती फोन? प्रचंड फोन. आता कोणाला काय उत्तरं द्यावीत असा प्रश्न आमच्या समोर पडावा, इतके फोन, महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून फोन. अहो, त्या पिस्तुल्या महाराज आहे कुठे? त्याचं पुढे काय झालं? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? त्याला पोलिसांनी अटक केली का? असे असंख्य वारकऱ्यांचे आणि संप्रदायावर श्रद्धा निष्ठा असणाऱ्या लोकांचे फोन सातत्याने येत आहेत. आता पुढे या सर्व जनतेला किंवा संप्रदाय वाचला पाहिजे, संप्रदायामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्तीला शिक्षा झाली पाहिजे, ही भावना असलेल्या लोकांच्या पुढे काय परिस्थिती सध्या या संपूर्ण प्रकरणाची आहे ही सांगितली पाहिजे. या हेतून मी आज आपल्या समोर आलेलो आहे आणि आज या विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, जसा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेला पडलेला आहे. अहो, ते पिस्तुल्या महाराजाचं पुढे काय झालं? तो पिस्तूल उडत दाखवत होता फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, किंवा काही ठिकाणच्या लाईव्ह बाईटमध्ये तो अगदी रुबाबानं बोलत होता आणि हा घोटाळा मी काही केलाच नाही, किंवा लातूरच्या वारकरी कुंभ घोटाळ्यामध्ये माझा काही सहभाग नाही असं थाटानं सांगणारा हा महाराज शेवटी आहे तर कुठे? किंवा याच्यावर काय गुन्हा वगैरे दाखल झालाय का? अशा पद्धतीची मागणी संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आणि ते आजचं स्टेटस असं आहे की आयोजकापैकी काही मंडळीने, बोटावर मोजण्या इतक्या 5-7 मंडळींनी जिल्हा पोलीस प्रमुखांना या प्रकरणाची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जरूर केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत लातूरच्या पोलिसांकडून या विषयावर काहीही कारवाई केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे पोलिसांनी सांगितलं नाही, काही आयोजक सांगतायत, किंवा पोलिसांनीही अधिकृतपणे या संदर्भात कसलंही पत्रक प्रसिद्ध केलं नाही. याचा शोध चालू आहे, याच्यावर गुन्हा दाखल झालाय, अमुक अमुक कलमाने गुन्हा आहे, असलं काहीही सध्या ऐकायला आणि पाहायला मिळत नाही. केवळ नाममात्र अर्ज एक जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलं आणि त्याचे फोटो काढले, बाईट्स केल्या, मीडियामध्ये भाषणं केली येऊन, एवढंच इथपर्यंत झालेलं आहे. प्रत्यक्षात कायदेशीर कारवाई ज्या पद्धतीची व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल करण्यासाठी संपूर्ण आयोजकांनी पोलीस प्रमुखांच्या दारात जाऊन जे बसायला पाहिजे, अद्यापर्यंत कोण बसलेलं नाही. वारकरी संप्रदायाच्या गोष्टी करणारे, वारकरी संप्रदायाला वाचवण्याच्या गोष्टी करणारे कुणीही पुढे येत नाहीत असं दिसतंय आज तारखेला. त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये तावातावान अनेक मंडळी बोलली. पत्रकारही चिडून आयोजकाला बोलले, आयोजकही चिडून पत्रकारांना बोलले आणि किशोर महाराजांनी लाखोचा डल्ला म्हणून पळून गेला आणि नुकसान केलं संप्रदायाचं, आम्हाला फसवलं वगैरे 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 गोष्टी केल्या. छोटे माऊलीने तर मी दोन्ही हात वर केले, यावर मीही बोललो, आपण ऐकलं. आणि त्यानंतरचा आजचा दिवस आज उजाडला. आज दिवसभर रात्रीपासून सारखे फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. अटक झाली का त्या पिस्तुल्या महाराजाला? तर मित्रांनो, पिस्तुल्या महाराजाला अजिबात अटक झाली नाही. त्याचं कारण सांगतो मी आपल्याला. गुन्हाच दाखल झाला नाही, अद्यापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही, दखलपात्रही नाही आणि अदखलपात्रही नाही. हे स्टेटस आहे, व्यवस्थेचं स्टेटस आहे. हे व्यवस्थेचं आजची जी महाराष्ट्रातली गृह विभागाची जी व्यवस्था आहे ती ही आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जे प्रकरण गाजतंय त्या प्रकरणाचा गुन्हा लातूरच्या पोलिसांनी अद्यापपर्यंत नोंदवून घेतलेला नाही. दुसरी गोष्ट की केवळ मीडियाच्या समोर जाऊन तावातावानं बोलणारे, संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हिताची जबाबदारी आमच्याच शिरावर आहे अशा भावनेमध्ये बोलणारे लोकही प्रत्यक्ष गुन्हा दाखल करायला पुढे जात नाहीत. हे मात्र फार मोठं दुर्दैव आहे.
काय असं या प्रकरणामध्ये मला खूप मोठं गंभीर प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालाय की एवढा मोठा चोर एवढी मोठे डल्ला मारून चोरी करून निघून गेला आणि एक 50-50 आयोजक एकत्र येऊन लातूरचे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दाखल केल्याशिवाय मी उठणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत नाहीत. त्यामुळं या प्रकरणाचा संशय दिवसेंदिवस इतका वाढत चाललेला आहे की काय असेल गोड बंगाल या संपूर्ण प्रकरणामध्ये. हे सगळे लोक पिस्तुलाच्या संपर्कात असतील का, सगळे पुन्हा एकत्र बसले असतील का, एकमेकाला फोनाफोनी झाले असेल का, काही अंतर्गत संवाद चालू असतील का, असे अनेक प्रश्न, संशयाचं वातावरण पूर्णपणे या विषयाचं निर्माण झालेलं आहे. आता फारच लोकांचे सातत्याने फोन येत आहेत, तर आपणही जरा शोध घेतला पाहिजे की हे पिस्तुल्या महाराज हे लातूर जिल्ह्यात आलेत का, त्यांच्या शिवनी गावात आलेत का, काही कुठे आहे सध्या, त्यांचं राहण्याचं ठिकाण तरी कुठे आहे, हे जरा 2-3 तास आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, की कुठे आहेत नेमके आणि ते कधी येणार आहेत. तेव्हा थेट या पिस्तुल्या महाराजांबरोबरच आमचं बोलणं झालं. सहजपणे फोन तरी उचलतील काय म्हणून फोन शेवटचा प्रयत्न करून एक शेवटचा फोन केला आणि तोही व्हॉट्सअप कॉल केला, कारण असा कॉल तर ते घेणारच नाही. व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर त्यांनी तो फोन उचलला आणि बोला पाटील म्हणले अशा थाटात की बस काय धुतला तांदूळच हो, की शुभ्र धवल काय म्हणतो आपण त्याला, गंगेचं स्नान करून पवित्र भावनेने एखादा माणूस तसा वेदमंत्रांचा उच्चार करतो, अशा थाटात बोला पाटील असं विधान त्यांनी केलं. म्हणलो महाराज आपण आहात कुठे आणि लातूरला कधी येणार आहात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी आज जरा नगर जिल्ह्यामध्ये नगरला आलोय आणि आपले जे इंदुरीकर महाराज आहेत ना त्यांच्या लग्नाची मला पत्रिका आली आहे आणि त्या पत्रिकेत त्या लग्नाच्या प्रचंड मोठ्या सोहळ्यात आहे पाटील, खूप मोठा सोहळा आहे मला ते सांगत होते. मग मी त्याला पुढचा प्रश्न केला की लातूरला कधी येणार आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं मी उद्या लातूरला सर्व दप्तर आणि सर्व हिशोब घेऊन येणार आहे. त्यावर मी सांगितलं की आपण रिंगणला येणार का, रिंगणमध्ये बोलणार का, मला मुलाखत देणार का तुम्ही. त्यावर त्यांनी सांगितलं हो मी बिनधास्त मुलाखत देणार, मला काय कसलं टेन्शन नाही, भीती नाही, काय 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 सुद्धा नाही. बघा मी तसं लोकांना सांगू का, घोषणा करू का तशी की उद्या रिंगणमध्ये पिस्तुले महाराज येणार आहेत, हे सांगू का लोकांना. त्यावर त्यांनी सांगितलं बिनधास्त सांगा आणि मी प्रत्यक्ष जरी नाही आलो तर तुम्ही मला लाईव्ह तुमच्यासोबत जोडून घ्या आणि लाईव्ह मुलाखत तुम्ही लोकांच्या समोर सांगा. तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मी पिस्तुल्या महाराज मला सापडलेला आहे. तो आहे नगर जिल्ह्यामध्ये इंदुरीकरांच्या लग्नामध्ये श्रीखंड पुरी झोडतोय, आमरस पुरी हादडतोय, मस्त एन्जॉय करतोय हा महाराज. त्याला काही सुख नाही, दुःख नाही, टेन्शन नाही, चिंता नाही. काय तुम्ही पैशाचे आरोप करा किंवा करोडो रुपये त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याचं आता काय होईल वगैरे, त्याला काय टेन्शन नाही. प्रॉपर्टी बिपॉर्टी आरामात खरेदी झालेली आहे, सोन्या नाण्याचीही खरेदी झालेली आहे. बाकी पत्रकार परिषद बाकी काही लोकांनी घेऊन त्यांना जे काय दाखवायचं होतं, सिद्ध करायचं होतं तेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि मग आता हे पिस्तुले महाराज उद्या रिंगणला येणार आहेत असं ते म्हणतायत. मी खात्री देत नाही त्यांची, कारण ते कधी काय करतील ते किशोर शिवनीकर आहेत, तर त्यांच्यावर कोण भरोसा ठेवायचा. आले स्वतःहून उद्या, मी पुन्हा एकदा फोन करेन महाराष्ट्रातील तमाम आमच्या वाचकांच्या, आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं, बघूया येतात का, काय करतात. आणि आलेच तर ते उद्या काय गौप्यस्फोट करणार आहेत, कोणाकोणा मी सगळ्यांचा भांडाफोड करणार आहे असं त्यांचं मत आहे. याचा अर्थ आणखीन बरेच लोक यांच्याही टार्गेटवर दिसत आहेत, म्हणजे एकमेकांचा भांडाफोडच होणार आहे. प्रत्यक्षात या सर्व लोकांनी मिळून जनतेच्या डोक्यामध्ये मोठा दगड घातलेला आहे, जनतेला फसवलं. याचं सुख किंवा दुःख या लोकाला कोणालाही दिसत नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मुद्दामहून हा व्हिडिओ मी करतोय की हा पिस्तुल्या नेमका आहे कुठं, हा प्रश्न जे सातत्याने मला विचारला चाललाय की त्याचं उत्तर असं आहे की हे पिस्तुले आज नगर जिल्ह्यामध्ये इंदुरीकरांच्या लग्नाच्या कार्यक्रमात, त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात आहेत. मस्तपैकी आमरसपोळी हादडत आहेत. तुम्ही बसा त्यांची वाट बघत सगळेजण. पैसे देऊन बसलात तुम्ही, आता लाखो करोडो रुपये. आता काय, आता जे येतात काय बोलतात, काय सांगतात का मी पण नाही त्यातला, मी धुतला तांदूळ आहे, दुसराच कोणीतरी अपहार केला असं ते सांगतात का, हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. एक गोष्ट या संपूर्ण प्रक्रियेतून
माझ्या लक्षात असं आलेलं आहे की राज्याचं जे नेतृत्व आहे, राज्याचं जे सरकार आहे, राज्याचा जो गृह विभाग आहे, या लोकांना या घटनेचं काहीही वाटलेलं नाही आणि कसलंही सोयर सुतक नाही. काय 10-5 कोटी रुपयाची बाब आहे चिल्लर, म्हणजे सरकारच्या दृष्टीने किंवा यंत्रणेच्या दृष्टीने 10-5 कोटी रुपयाची बाब ही अत्यंत चिल्लर बाब आहे आणि अशा छोट्या मोठ्या घटना होत राहतात. अशा आशयाने याकडं कोणीही गांभीर्यानं पाहत नाही. राज्याचे गृहमंत्री याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. जिल्ह्याचे पोलीस प्रमुखही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. ही परिस्थिती आहे. असंच जर या राज्यामध्ये चालू राहिलं, वारकरी संप्रदायामध्ये चालू राहिलं, तर भविष्यात या संप्रदायाचं नेमकं काय होणार आहे, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराचं नेमकं काय होणार आहे, असे अनंत प्रश्न तुमच्याप्रमाणे मलाही पडतात. परंतु या प्रश्नाचं उत्तर जे राज्याच्या सरकारनं द्यायचं असतं, यंत्रणेनं द्यायचं असतं, ती यंत्रणाच मूग गिळून गप्प बसली असेल तर, किंवा या यंत्रणेच्या दारामध्ये आयोजकाने जाऊन बसायचं असतं, पत्रकार परिषदेमध्ये तावातावानं बोलणाऱ्या सर्व मंडळींनी जायचं असतं. ही मंडळीच जर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नसेल आणि या पिस्तुल्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करत असेल, तर पाणी नेमकं कुठं कुठं मुरतंय, की का संपूर्ण माठच फुटलेला आहे, संपूर्ण माठालाच काही झरे आहेत का, असा एक संशयाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतोय. आपण आपल्या पद्धतीनं या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. काही लोकांनी तर, मित्रांनो काय सांगू तुम्हाला, काही लोकांनी तर एका वाघानं कालच्या मला एक फोन करून, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, काय हो शिवणीकरांनी तुम्हाला किती किती लाख रुपये दिले, तुम्ही शिवणीकरांच्यावर काही बोलत नाही महाराजावरच्या पिस्तोल्या. बघा, म्हणजे पत्रकार एखादा एवढा मी आवाज उठवतोय, या प्रकरणाला मी वाचा फोडली, अनेक गोष्टी माझ्या अंगावर आल्या, मी सगळ्या गोष्टी सहन करतोय, याच प्रकरणाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी अहोरात्र झटतोय, तर हे काही बदगे जे लोक असतात ना, यांना तर काही बुद्धी नावाचा प्रकारच नसतो. फुकटात दुसऱ्याच्या पंगतीमध्ये जाऊन खाणारी ही सगळी मंडळी असते. ते मला विचारतायत की तुम्हाला त्या पिस्तुल्याने काही पैसे दिले का. जाहीरपणे आव्हान करतो त्या पिस्तुल्याला सुद्धा, त्या पिस्तुल्याने लुटलेले पैसे घेऊन जिंदगी जगण्या इतका मी अत्यंत खालचा आणि थर्ड क्लास अवलादीचा नक्कीच नाही. मीही खानदानी पाटील आहे. माझ्या बाप जादाने घरामध्ये अत्यंत कष्टाने जायदाद कमवून ठेवलेली आहे. भाजी भाकरी आम्ही आयुष्यभर सुखानं खाऊ शकतो अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळं कुठल्याही बदमाशानं या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा फोन करण्याची हिंमत मला करू नये. आणि जर करायचं असेल तर माझ्या समोर येऊन मला जाब विचारावा, त्याच्यात जर हिंमत असेल तर. ही गोष्ट मला महाराष्ट्राला पूर्णपणे सांगायची होती. पिस्तुल्याचा पत्ताही द्यायचा होता. तो आता उद्या रिंगणला येतोय, लाईव्ह येतोय का प्रत्यक्ष येतोय हे आपण बघूया. आणि या प्रकरणाचं आजचं काय स्टेटस आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून आजचा हा भाग केला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंट करा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.